भंडारा जिल्हा परिषद सभागृहात राज्यस्तरीय संविधान गुणगौरव परीक्षा पारितोषिक वितरण व सन्मान सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते। सुजाण नागरिक मंच अंतर्गत स्थापित संविधान गुणगौरव समितीच्या वतीने या राज्यस्तरीय परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्रातील एकूण 8000 विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग नोंदवला होता। संविधान दिनाचे औचित्य साधत नोव्हेंबर 26 रोजी विभागनिहाय पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आली होती। संविधानाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करणे तसेच लोकशाही मूल्यांची जाणीव करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता। या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना माजी सेवानिवृत्त सनदी अधिकारी जे खोब्रागडे यांच्या हस्ते पारितोषिके व सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली। या सोहळ्यास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच आयोजक उपस्थित होते। संविधान मूल्यांची रुजवणूक करणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे। सदर कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष प्राध्यापक युवराज खोब्रागडे होते, तर मंचावर नूर खा पठाण, अनिल मेश्राम, अमृत बनसोड, मनीषा गजभिये आदींच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आले। मला वाटतं हा खूप महत्त्वाचा सोहळा आहे आणि संविधानाची जी मूल्य आहेत ते विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे, त्या माध्यमातून नागरिकांमध्ये घरोघरी घेऊन जाणे राष्ट्र निर्माणाचं काम आहे असं मी मानतो आणि यासाठी परिश्रम खूप घ्यावे लागतात। हे देशाचं संविधान आहे, सगळ्यांचं संविधान आहे, ही संकल्पना रुजवावी लागते। ती या कार्यक्रमाच्या माध्यमातून ती रुजवण्याचा प्रयत्न नूर पठाण सर, प्राध्यापक युवराज खोब्रागडे आहेत, अनिल मेश्राम आहेत, विलास पाटील आहेत, त्यांची संपूर्ण टीम आहे आणि त्यासाठी त्यांनी एक समिती आणि रचना तयार केली। भंडाऱ्यासारख्या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे, खूप आनंदाचा आहे। मला त्याचा खूप म्हणजे या सगळ्यांच्याबद्दल माझ्या मनात खूप त्यांचा गौरव करू इच्छितो आणि खूप आदर आहे की फार कमी लोक आहेत अशा पद्धतीने कमिटेडली काम करणारे। हे देशाचं संविधान आहे असं जेव्हा आपण सांगत असतो तरी हे संविधान अनेकांना माहीत नाही। म्हणजे मी पण प्रशासनामध्ये होतो, तर मी नागपूर जिल्हा परिषदला सीओ असताना पहिल्यांदा देशामध्ये संविधानाची प्रास्ताविका शाळेतून वाचण्याचा उपक्रम सुरू केला आणि हे काम करणं हे अधिकार असला तरी किती कठीण आहे ते लोकांना आवडत पण नाही। असे काही कार्यक्रम जे आहेत बदल घडवणारे। समाज परिवर्तन नेमकं काय आहे? तर समाज परिवर्तन बदल तेव्हाच घडेल की जेव्हा आपण चांगल्या गोष्टी रुजवू। संविधान नेहमी चांगलं चांगलं सांगत असते आणि मग चांगलं वाचलं पाहिजे, चांगलं ऐकलं पाहिजे आणि ते आचरणात आणलं पाहिजे। आता या कार्यशाळेमध्ये जे नूर पठाण सर सांगत होते की आपल्याला ते काय आपण ते नुसतं वाचून नाही तर ते जगलो पाहिजे। आता ते जगलो पाहिजे हा जो संदेश आहे हा खूप महत्त्वाचा आहे। जोपर्यंत आपण ते आचरणात आणणार नाही तोपर्यंत तो बदल घडत नाही। तर संविधानाचं आचरण केलं तर तो आपल्या जीवनात पण बदल घडतो, तो समाजात बदल घडतो आणि मग राष्ट्र घडवायचं म्हणजे काय? आता आपल्याकडे देशामध्ये जी काही परिस्थिती आहे, ज्या ज्या गोष्टी होत आहेत तर ते संविधानाच्या नुसार होतात की नाही याचं पण आकलन, मूल्यमापन केलं पाहिजे। या जागृतीच्या माध्यमातून जेव्हा लोकांना आपल्या हक्काची जाणीव होईल, कर्तव्याची जाणीव होईल, ते मूल्य समजतील तर ते विचार करायला लागतील की देशामध्ये हा लोकशाहीचा देश आहे, तर मग लोकशाहीच्या देशामध्ये आम्ही आहोत, आम्ही सरकार घडवतो, आम्ही सरकार बनवतो, सरकारमध्ये आमच्यातले लोक आहेत, मग ही लोक चांगलं का वागत नाही? शासन प्रशासनातली लोक चांगलं का वागत नाही? हा देशामध्ये भ्रष्टाचार काय? खरं म्हणजे बाबासाहेबांचं 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणामध्ये त्यांनी जे म्हटलं होतं की संविधान ज्यांच्या हातात आहे ते प्रामाणिक असले पाहिजे। आता प्रामाणिकता हा खूप महत्त्वाचा आहे। जे संविधानाची मूल्य रुजवणे म्हणजे लोकांच्या मनात ते प्रामाणिक होणे, नीतिमान होणे हा विषय महत्त्वाचा आहे। मला वाटते जागरणाचा तो केंद्रबिंदू आहे, नीतिमत्ता आणि व्यक्तिविकास। तर त्या दृष्टीनं हे जे कार्यक्रम होत आहेत अनेक वर्षापासून, मागच्या 4-5 वर्षापासून मी नूर पठाण सरांची माझी प्रत्यक्ष आज भेट झाली, पण सोशल मीडियामध्ये भेटत असतो। आम्ही पण संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून
ऑनलाईन संविधानाची शाळा हा उपक्रम मी त्यांना ते एका कार्यक्रमात बोलावलं पण होतं. त्यांच्या याच्या पूर्वीच्या कार्यक्रम मला युवराज खोब्रागडे यांनी पण काही 2-3 वर्षापूर्वी मी एकदा आलो होतो अशाच कार्यक्रमाला. अनेक लोक आता या पद्धतीने करतात. तर मला असं वाटतं की हे लाँग प्रोसेस आहे, म्हणजे हे काही एकदम बदल घडवून आणणारी प्रोसेस नाही आहे. तसं जर असतं तर 26 नोव्हेंबर 1949ला संविधान आपण अंगीकृत केलं. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 1950ला झाला. तर संविधानाचा जागर करण्याची मोहीम आपली किती वर्षानंतर सुरू झाली? आम्ही नागपूर जिल्ह्यामध्ये 2005ला सुरू केली तेव्हा लाखो विद्यार्थी वाचायला लागले. नंतर शासनाने GR काढला तेव्हा करोडो विद्यार्थी. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये रोज 2 करोडच्या वर विद्यार्थी संविधानाची प्रास्ताविका वाचतात. वाचन ही सुरुवात आहे. हे वाचल्यानंतर त्यांना ते किती समजलं, किती शिक्षकांनी समजलं तर ते शिक्षकांचं मूल्यमापन, जशी विद्यार्थ्यांची परीक्षा घेतो तशी शिक्षकांची पण परीक्षा घेण्याची गरज आहे. एवढंच नाही तर ज्या शासन प्रशासनाची निर्मिती संविधानातून आली त्या कर्मचारी अधिकाऱ्यांना संविधानिक मूल्य किती समजले, त्यांची कार्यशाळा घ्यावी लागते, त्यांची परीक्षा घ्यावी लागते. ह्या तिन्ही ज्या संस्था आहेत, कायदेमंडळ, लोकप्रतिनिधींची सुद्धा त्यांनाची पण घ्यावी लागते. जोपर्यंत लोकप्रतिनिधींना संविधानाची मूल्य समजणार नाही, सगळीकडे आपण नीतिमत्तेचा राज झाला असं म्हणतो. कोण कारणीभूत आहे? आम्हीच कारणीभूत आहोत. आम्ही भारताचे लोक, देश आम्हीच घडवणारे लोक आहोत. कायदा आम्ही पाळला नाही. आता इलेक्शन झाले, इलेक्शनमध्ये लोक जर पैसे घेऊन मतदान करत असतील तर तुम्हाला चांगलं सरकार कसं मिळेल? मग मताचा जो अधिकार आहे, जो संविधानाने सगळ्यांना दिला आहे, त्याचं एक वेगळं चॅप्टर आहे. तो नुसतं मताचा फंडामेंटल राईट हा फक्त मूलभूत अधिकारात नाही, तर त्यांनी इलेक्शन कमिशन नावाची संस्था संविधान निर्मित आहे. मग आता अशा सगळ्या ज्या संस्था चांगलं करण्यासाठी आल्या, त्या जर वाईट करत असतील तर मग आपल्याला प्रश्न विचारावा लागेल. मला वाटतं या जागृतीच्या माध्यमातून नागरिकांनी सत्तेला प्रश्न विचारला पाहिजे आणि सत्तेच्या होणाऱ्या चुका एक्सपोज करण्याची, त्यांच्यामध्ये ताकद निर्माण करणे, हे सुद्धा अशा या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे असं मी मानतो.